अम्माचा फोन. अम्माला काय सांगू? तिला हे सगळं कळलं तर तिला खूप टेन्शन येईल. फोन नाही उचलला तर उलट जास्त टेन्शन येईल त्यांना. फोन उचला, खरं काय ते एवढं सांगू नका पाहिजे तर. हा हा बोल अम्मा. हॅलो हॅलो शक्ती, तुम्ही मंदिरात पोहोचलात ना? शक्ती, शिवाने चटणीचा डब्बा दिला ना तुला? हॅलो, तू बोलत का नाहीयेस? शक्ती, हॅलो, ऐकतेस ना? हा अम्मा. शक्ती, तुझा आवाज का असा येतोय? रडतेस का तू? तुझ्या आप्पा कुठे आहेत सांग मला. दे बघू त्याला फोन दे. हॅलो शक्ती, अम्मा बोल की तू. अयो माझ्या जीवाला गोर लागलाय बघ. हॅलो अम्मा, ऐक ना, मी गाडी चालवते, मी थोड्या वेळात फोन करते. अयो, फोन का कट करते? काय झालं असेल? देवी जगदंबे, माझ्या माणसांवर लक्ष ठेव. आत्ता बोलणं टाळलंय, पण घरी गेल्यावर तिच्या प्रश्नांना काय उत्तर देणार आहे मी? मला हे सगळं कळलं तर तिला खूप त्रास होईल. आधीच तिला बीपीचा त्रास. काय होऊन बसलंय हे सगळं? जेपी नायरचे नातेवाईक? हा बोला ना. अप्पा आलेत का शुद्धीवर? नाही, त्यांचं लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन? त्यांच्या मेंदूला खूप मार लागलाय, ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल. हा ठीक आहे, मग करा ऑपरेशन. आधी काउंटरला 2 लाख रुपये भरावे लागतील, त्यानंतर पुढची प्रोसेस चालू होईल. $2 लाख? एवढे पैसे कसे आणि कुठून उभे करणार मी? नाही शक्ती, तुला असं हतबल होऊन नाही चालणार. काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे. मी माझ्या अप्पांना काही होऊ देणार नाही. प्रिन्स, बाकी मानलं तुम्हाला. राजकारणात अगदी चांगले मुरू लागले तुम्ही. सगळे छक्के पंजे अगदी योग्य जमू लागलेत. अहो बाईसाहेब, राजकारणात हे सगळं करावं लागतं. त्या होतकरू मुलीला श्रद्धांजली व्हावीच लागणार. हा, बॅनरबाजी करायला नको. हो हो, अगदी बिलकुल करूया. थांबा. म्हणजे कसं, सकाळी आपण तिला तिच्या कौतुकाचे बॅनर छापले आणि आता भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर लावूया. अर्थात लावा ताकद. मी काय म्हणते, त्या बॅनरवर ना मी सांगते तो मजकूर छापा. बरं, काय? लाखात एक होती, होती आग धगधगती. वा वा, नव्या विचारांची होती, होती युवांची शक्ती. खूप छान. तरुण होतकरू, समाजाला नव्या दिशा देणाऱ्या एक उमदा तारा आज निखळला. अच्छा, अजून आहेस का? तिच्या मृत्यात्मास शांती लाभो. कुमारी शक्ती मोर्चेवाली. मोर्चेवाली काय? कुमारी शक्ती नायर हिला भावपूर्ण श्रद्धांजली. कसं वाटलं? बापरे बापरे. आपण एक काम करू ना, आपण शोक सभा ठेवू. तिथे तू खोटे खोटे अश्रू आणि मस्त लेक्चर दे, भाषण दे आणि इमोशनल होऊन भाषण दे. खूप मजा येईल लोकांना. बर. पण त्या मुलीचं शेवटचं दर्शन घ्यायला हवं ना आपल्याला. घेऊ घेऊ, नक्कीच घेऊ. आपण एक काम करूया, महागातला हार घेऊन जाऊ मस्त. तिच्या फोटोसाठी
सोबत फोटोग्राफरना घेऊन जाऊ, पत्रकारांनाही सोबत घेऊन जा. हेच तर असतं राजकारण. काय म्हणता? काय भद्रा, लक्ष कुठे? त्या पोरीचं भूत वगैरे दिसलं की काय तुम्हाला? त्यांच्या मेंदूला खूप मार लागलाय, ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल. आधी काउंटरला 2 लाख रुपये भरावे लागतील, त्यानंतर पुढची प्रोसेस चालू होईल.